नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 नुसार सीमावरून शेत रस्ता देण्याची तरतूद आहे. आता बघा, सुरुवातीला काय होतं तर दोन शेताच्या बांधावरून बैलगाडी जात होती. कारण सुरुवातीला म्हणजे जे पहिलं होतं त्यावेळेस यांत्रिकीकरण जास्त नव्हतं. आता जसे हार्वेस्टर आले, रोटावेटर आले, म्हणजे जे मोठी वाहने आहेत ते मोठी वाहने यायला लागली. त्याच्यामुळे काय होतं, जो सुरुवातीला बैलजोडी असल्यामुळे जो गाडी रस्ता होता तो एक 5 ते 6 फुटाचा, जास्तीत जास्त 8 फुटाचा रस्ता होता. परंतु आता यांत्रिकीकरणावर अवलंबून शेती आणि शेतीमध्ये विविध नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे आता शेती जास्त विकसित व्हायला लागली. शेतीमध्ये जास्त सुधारित यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला. त्याच्यामुळे आता हे जे हार्वेस्टर पाहिलं तर हार्वेस्टर खूप मोठं लागतं. त्याच्यामुळे शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की त्याच्यामुळे 3 ते 4 मीटर म्हणजे जवळजवळ 12 मीटरचा रोड करायचं शासनानं ठरवलं आहे. आता त्याच्यासाठी काय कार्यवाही करायची तर बघा, जी मोठी वाहने आहेत, ट्रॅक्टर असेल, रोटावेटर असेल, तसेच हार्वेस्टर असेल, आता हे यांची भौगोलिक परिस्थिती पाहून जो तिथं सक्षम अधिकारी आहे त्यांनी ते सभोवतालची भौतिक परिस्थिती बघायची, तिथली भौगोलिक परिस्थिती बघायची, बांधाचा अभ्यास करायचा, त्या शेतकऱ्याच्या बांधाचं निश्चित करायचं, इकडल्या शेतकऱ्याच्या बांधाचं निश्चित करायचं आणि दोन्हीच्या संमतीने त्या सक्षम अधिकाऱ्याने त्या ठिकाणी 3 ते 4 मीटर म्हणजे 12 फुटाचा रोड करायचा आहे. तसेच तिथे जे वहिवाटीचे मार्ग असतील, पहिले पायवाट असेल किंवा त्या वहिवाटीचा जे पहिला मार्ग असेल नकाशामध्ये, त्याचा सुद्धा अभ्यास करून जो कोणी सक्षम अधिकारी असेल त्यांनी सभोवतालचा सगळा अभ्यास करून त्या ठिकाणाहून रस्ता करायचा आहे. आता बांध बघा, तर बांधाचं कसं आहे, बांध हे म्हणजे दोन्ही शेतकऱ्याच्या शेताची सीमा नसते. तर बांध म्हणजे काय असतं तर ते एक पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी किंवा रस्ता ने-आण करताना दोन्ही शेतकऱ्यांच्या ने-आण करण्यासाठी बांधाची म्हणजे जे मेन बांधाचं कारण आहे तर त्यासाठी बांध असतात. आणि ह्या बांधामुळे काय होतं तर दोन्ही शेतकऱ्यांचे वाद होत असतात. तर त्याच्यामुळे काय करायचं, दोन्ही शेतकऱ्याला जो सक्षम अधिकारी आहे, जो जबाबदार अधिकारी आहे, त्यांनी काय करायचं, दोन्ही शेतकऱ्यांना विचारात घेऊन जिथून रस्ता करता येईल त्या ठिकाणाहून दोन्ही शेतकऱ्याच्या संमतीने आणि सभोवतालची जी भौगोलिक परिस्थिती, तसेच जुन्या ज्या काय पाऊलवाटा असतील किंवा जुने जर कुठले रस्त्याची नोंद असेल तर याचा सगळा सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणाहून रोड करायचा आहे. आता ही झालं रोडचं. तर दुसरं एक त्यांनी महसूल मंत्र्यांनी असं सांगितलंय की जो रस्ता असेल त्याची 7/12 मध्ये सुद्धा नोंद करायची आहे की जेणेकरून भविष्यात कोणी हक्क सांगणार नाही. तर 7/12 उतारामध्ये इतर हक्कामध्ये या रस्त्याची नोंद झाल्यामुळे काय होणार, ती कायदेशीर नोंद होणार आहे. त्याच्यामुळे कोणीही त्याच्यावरती हक्क सांगणार नाही आणि वादाचं प्रमाण सुद्धा कमी आहे. आता ही नोंद करताना सुद्धा जो कोणी सक्षम अधिकारी असेल त्यांनी एक विशेष काळजी घ्यायची आहे. तर बघा, सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906च्या कलम 5 नुसार तो आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर असेल किंवा सर्वे नंबर असेल, शेत रस्त्याची रुंदी असेल, लांबी असेल, दिशा असेल, सीमा असेल इत्यादी स्पष्टपणे नमूद करायचं आहे. तसेच त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क सदरात नोंद घेण्याबाबत सुद्धा निर्देशित करायचं आहे. तसेच बघा, वरील कलमानुसार म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमनुसार रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या रस्त्याबाबत सर्वे नंबर, दिशा असतील तर हे सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की जेणेकरून भविष्यात कुठल्याही शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होणार नाही. आणि त्याच्या पुढचं काय तर अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसामध्ये सदर अर्ज निर्णय द्यायचा आहे. 90 दिवसाच्या आत या निर्णयावर तुम्हाला म्हणजे जो काय अर्ज येईल तो 90 दिवसामध्ये त्याला तुम्ही ते पूर्ण करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये विलंब कुठलाही करायचा नाही, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. महसूल अधिकारी यांच्या समोर सद्यस्थितीत जे आता महसूल अधिकाऱ्यांसमोर जे रस्त्याचे प्रलंबित प्रकरणे आहेत ते सुद्धा हा आदेश निघाल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी त्याच्यावरती ठोस निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांचा शेतात माल न्यायचा असेल किंवा शेतकऱ्यांना पिके घ्यायची असेल तर रस्ता पाहूनच पिके घ्यावी लागतात.
कारण जर शेतीला महसूल मंत्र्यांनी म्हणजे जे चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यांनी बोलताना असंही सांगितलं की शेतकऱ्यांना जर रस्ता असेल तरच त्या रस्त्यावर रस्ता जर असेल तरच त्यांचं रस्त्यावर शेतीतला किंमत असते. पण जरी तुमच्या शेतीमध्ये खूप चांगलं धान आहे परंतु तुमचं ते जे पीक असेल ते जर रस्ता बाजारपेठेमध्ये न्यायला रस्ता नसेल तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं बरंच आर्थिक मोठं नुकसान होत असतं. त्याच्यामुळे निदान डांबरीकरण नसेल पण मुरुम असेल, दगड असेल याचा कच्चा रस्ता तरी शेतकऱ्यांना असावा की जेणेकरून शेतकऱ्याची वर्षातून 2 पिके तरी बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी काय केलेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांची रस्त्याच्या प्रश्नासाठी कोर्टामध्ये असेल, न्यायालयामध्ये असेल प्रकरणं प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त वेळ हा कोर्ट प्रकरणात जातो. त्याच्यामुळे मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास होतो. तसेच जवळचे नातेसंबंध दुरावतात, शेजारच्या मध्ये नातेसंबंध दुरावतात. तर यामुळे काय होतं शेतकऱ्याच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतो आणि हेच शासनाने याचा अभ्यास केल्यानंतर शासनाच्या हे लक्षात आल्यावर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.